राहुल गांधींच्या निवासस्थानावरील बैठकीनंतर सर्व खासदारांकडून गांधी स्मृतीस्थळी अभिवादन, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी, सर्व विरोधी पक्ष विद्यार्थ्यांच्या पाठीशी, मोदींनी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा, राहुल गांधींची मागणी। राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची खलबतं, दिल्लीमधल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निवासस्थानाबाहेरील सुरक्षेमध्ये मोठी वाढ। राहुल गांधी पळपुटेपणा सोडा, हिंमत दाखवा आणि चर्चेसाठी संसदेमध्ये जा, मुख्यमंत्री फडणवीसांचं राहुल गांधींचं इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांना आव्हान। विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला हवं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज होतोय, पंतप्रधानांकडे तोडगा काढण्याची विनंती केली आहे। मोदींच्या दिल्ली भेटीवर पवारांची माहिती। दिल्लीसारखं आमच्या मोर्चामध्ये केलं तर फटकवून काढणार, राज ठाकरेंचा इशारा, आमचा मोर्चा शांततेत होणार, हुल्लडबाजी केल्यास आमचे लोक सोडणार नाही, ठाकरे आक्रमक। विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी ठाकरे बंधू मैदानात 26 तारखेला शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत मोर्चाची घोषणा, बाप्पाला साकडं घालून सरकारचा निषेध करणार, विद्यार्थ्यांसह पालकांना सहभागी होण्याचं आवाहन। दिल्लीमध्ये आंदोलनात सहभागी झालेल्या काही विद्यार्थिनींचे कपडे फाडले, पोलिसांकडून गैरवर्तन पोलिसांनी केल्याचाही आरोप। हा केवळ नीटचा प्रश्न नाही, जनतेच्या असंतोषाचा उद्रेक आहे, उद्धव ठाकरेंची टीका। मुलांना धमकी देणारे पोलीस ड्रग्ज सप्लायर आहेत का? काँग्रेसनं मुंबई पोलिसांच्या शेअर केलेल्या व्हिडिओवरून राज ठाकरेंचा सवाल, मी पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार, भाजपने पोलिसांच्या वेशामध्ये गुंड आणलेत का? राज ठाकरेंचा सरकारला सवाल। विद्यार्थ्यांना ड्रग्जची धमकी देणाऱ्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई, कॉन्स्टेबल पवन सांगळीला गृह खात्याचा दणका, काँग्रेसच्या निवेदनानंतर सांगळी निलंबित। राज्यामध्ये आंदोलनाला पाठिंबा मिळतोय, पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पेपर फुटीची जबाबदारी केंद्र सरकारची, जनता माफ करणार नाही, विजय वडेट्टीवारांचा संताप, तर आदिवासींवर गोळ्या झाडणारे तुम्ही, काँग्रेसच्या काळामध्ये अशा घटना घडल्या नाही, या भ्रमामध्ये राहू नका, संजय शिरसाटांचा हल्लाबोल। अहिल्यानगरमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचं मौन आंदोलन, सीजेपीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ अण्णा हजारेंचं मौन। आमदार रोहित पवार उद्या दिल्लीला जाणार, रोहित पवार जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनामध्ये सहभागी होणार, विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा रोहित पवारांकडून निषेध, तरुणाईचा एकेका लाठीचा हिशोब घेईल, हे सरकारने विसरू नये, रोहित पवारांचं ट्विट। मुंबईमध्ये आंदोलन केल्यानं 6 दिवसात आतापर्यंत 13 गुन्हे दाखल, सीजेपीच्या समर्थनार्थ 18 तारखेपासून मुंबईमध्ये विविध ठिकाणी आंदोलनं सुरू। मुंबई महापालिकेमध्ये नीट पेपर फुटीचे पडसाद, सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने, प्रचंड गदारोळा, सत्ताधारी आणि विरोधकांची घोषणाबाजी। मुंबईमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या विद्यार्थी आंदोलकांना व्हॅनमध्ये घेऊन जाताना नाट्यमय घडामोडी, बाहेरील आंदोलकाने पोलीस व्हॅनचा दरवाजा उघडल्यानं सर्व आंदोलक क्षणार्धात पसार, मुंबईच्या चेंबूरमध्ये सीजेपी आंदोलनादरम्यान घडला प्रकार। दिल्लीमध्ये आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा अमरावतीमध्ये काँग्रेसकडून निषेध, काँग्रेसकडून शहरातील जयस्तंभ चौकातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर आंदोलन। पुण्यामध्ये जुन्या मुंबई पुणे महामार्गावर वंचितचं ठिय्या आंदोलन, वंचित आघाडीचे कार्यकर्ते थेट रस्त्यावर उतरले, वंचितकडून आज राज्यभर महाराष्ट्र बंदची हाक। नागपुरातील संविधान चौकामध्ये समता सैनिक दलाचं आंदोलन, सीजेपी आंदोलनाला समर्थन म्हणून नागपूरमध्ये आंदोलन, संविधान चौकामध्ये चोख पोलीस बंदोबस्त। आंदोलनासंदर्भातल्या मोठ्या घडामोडी पाहूयात टॉप 9 मधून। तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, नीट पेपर फुटीवरून पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया, प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची घोषणा। पंतप्रधान मोदी यांचं ट्विट, कॉक्रोच जनता पार्टीकडून रिट्विट, धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागेल, रिट्विट करताना सीजेपीकडून मागणीचा पुनरुच्चार। जितेंद्र सिंह आणि अमित शहा यांची भेट, सूत्रांची माहिती, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। तुम्हीच तरुण पिढीच्या भविष्याला सर्वात मोठं नुकसान पोहोचवलं, शिक्षण व्यवस्थेच्या विनाशाला तुम्हीच जबाबदार, राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींच्या ट्विटला प्रत्युत्तर। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या ऐवजी आंदोलकांवर लाठीचार्ज, आंदोलकांना मारहाण करण्याच्या ऐवजी सरकारनं चर्चा करावी, विद्यार्थ्यांच्या मागण्या आधी समजून घ्या, काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधींची लाठीचार्जवर प्रतिक्रिया। चर्चेतून मार्ग काढणं सरकारची जबाबदारी, सरकारनं दबाव करून चालणार नाही, सरकारची चूक आहे म्हणून दुसऱ्यांदा पेपर घ्यावा लागला, अखिलेश यादवांची सरकारवर टीका। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज 4था दिवस, संसदेबाहेर विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने, एनडीए आणि काँग्रेस खासदारांची समोरासमोर घोषणाबाजी। प्रधानांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत विद्यार्थी हटणार नाही, सीजेपीच्या आशुतोष रांकांकडून भूमिका स्पष्ट, सरकार चर्चेसाठी प्रयत्न करते हे चांगलं आहे, मात्र सरकारनं जंतर मंतरवर येऊन चर्चा करावी अशी मागणी।
केंद्र सरकार प्रधानांचा राजीनामा घेण्याची शक्यता कमी, आंदोलकांशी चर्चा करण्याची ही सरकारची तयारी, पण चर्चेसाठी विशिष्ट स्थळाचा आग्रह नको. सरकारची भूमिका एका वृत्तसंस्थेचा वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याच्या हवाल्यानं वृत्त.